नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्याच्या कोडगनूर गावात गेल्या रविवारी घडलेल्या भीषण दुहेरी हत्येच्या प्रकरणात आज नवं वळण प्राप्त झालंय. चंद्रबा आणि विठ्ठल इचेरी या आई मुलाच्या हत्येसाठी 3 जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. यापैकी मुख्य आरोपी सुरेश सौंदत्ती याला पोलीस ताब्यात घेण्यापूर्वीच गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर दुसरा संशयित श्रीशैल होरट्टी याने उसाच्या मळ्यात लपून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला वाचवलं आहे. तिसऱ्या संशयिताला अथणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कौटुंबिक मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केलं असून गावातील नागरिकांकडून अधिक माहिती मागण्यात येत आहे. सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा डोंगरावरील देवस्थान परिसरात गुरुवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अनधिकृत दुकाने आणि पूजा साहित्य विक्री स्टॉल्स हटवण्याची कारवाई करण्यात येत असताना दुकानदारांनी तीव्र विरोध केला. श्री रेणुका यल्लमा अभिवृद्धी प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशावरून ही मोहीम पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आली. मात्र अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप उसळला. त्यांनी मोहीम थांबवण्याची जोरदार मागणी करत आयुक्त हटावच्या घोषणा देत निषेध नोंदवला. घटनेनंतर काही काळ डोंगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. घर, हॉटेल, दुकानामधील टाकाऊ पदार्थ प्लास्टिक पिशव्यात भरून फेकून दिले जातात. नंतर त्या पिशवीतील पदार्थ खाण्यासाठी जनावरे तुटून पडतात. मात्र ते खाताना प्लास्टिक पिशव्या देखील जनावरांच्या पोटात जात आहेत. वारंवार अशा पिशव्या जनावरांच्या पोटात जाणं हे मूक प्राण्यांच्या जीविताला धोकादायक ठरत असलं तरी याचं गांभीर्य कोणालाच नसल्याचं दिसून येत आहे. आज गुरुवारी बेळगाव शहरातील गणपत गल्लीमध्ये ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. जनावरे पिशव्या खाताना दिसत आहेत. प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यानं अनेक जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र सतत अशा घटना घडत असल्यानं सर्वांचीच नैतिक जबाबदारी म्हणून प्लास्टिक पिशवीत पदार्थ फेकण्यापेक्षा ते अन्य मार्गाने टाकता येतील याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील कर्ले गावाच्या काजू बागेमध्ये गेल्या महिन्याभरापासून गवीरेड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या गवीरेड्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन खात्याचं साफ दुर्लक्ष झालं असल्याची तक्रार शेतकरी वर्गातून होत आहे. या गवीरेड्यांचा बंदोबस्त करा किंवा त्यांना डोंगर परिसरात हुसकावून लावा अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी डोंगर पायथ्याशी अधिक प्रमाणात आहेत. या शेत जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी जोंधळा, मका, ऊस, बीन्स व इतर भाजीपाला पिके घेतलेली आहेत. मात्र गवीरेड्यांचा कळप या शिवारात शिरून पिकांचं अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे आता शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. बेळगाव शहरातील फोर्ट रोड मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्याने लहान मोठे खड्डे पडले आहेत. हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील व्यापाऱ्यातून केली जात आहे. दुचाकी, 4 चाकी वाहनांचे सुटे भाग खरेदी विक्रीसाठी फोर्ट रोड शहरातील महत्त्वाचं ठिकाण आहे. यामुळे या ठिकाणी हे साहित्य खरेदी करण्यासाठी नेहमीच वाहनधारकांची गर्दी असते. मात्र शहरातून छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाला जोडणारा फोर्ट रोड खराब झाला असल्यानं प्रचंड नाराजी दिसून येत आहे. या रस्त्यावर अनेक व्यापारी आस्थापने आहेत. त्यांनाही या खराब रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथील विनायक नगरमध्ये घरफोडीमध्ये 3,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. चन्नबसय्या वीरभद्रय्या हिरेमठ यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शेतीच्या सामानाच्या खरेदीसाठी ते कित्तूरला गेले असता ही घटना घडली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 15 ग्रॅम वजनाचा हार, 5 ग्रॅम वजनाची साखळी, 4 ग्रॅम वजनाची अंगठी आणि 13 ग्रॅम वजनाची कर्णफुले यांचा समावेश आहे. घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर मारिहाळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा आणि चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करून घेण्यात आली आहे.
बेळगाव मजगाव येथील ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटनेतर्फे काल बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्राचा उगवता मल्ल शिवा महाराष्ट्र पुणे याने मैदान मारले। महाराष्ट्राच्या या शिवाने अवघ्या 7 मिनिटात इराणच्या सोहेलला नाकपट्टी लावून एकलांगी डावावर तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या बाळू बोडकेने विक्रांत कुमार दिल्लीला झोळी डावावरती पराभव करून उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांची मने जिंकली। मजगाव येथे गेल्या 20 वर्षे कुस्तीचे मैदान काही कारणास्तव थांबवण्यात आले होते। मात्र यावर्षी या मैदानाला सुरुवात करण्यात आल्यानं नेटके नियोजन करून कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सध्याच्या कुस्तीगीर संघटनेने अध्यक्ष शिवाजी पट्टण, उपाध्यक्ष चंद्रकांत देसाई, सेक्रेटरी सुकुमार गौरांना यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। मैदान तयार करण्यापासून ते मैदान जोडण्यापर्यंत सर्व कसरत या नवीन कुस्तीगीर संघटनेने केली। त्यामुळे बुधवारी झालेल्या या कुस्त्यांमुळे त्यांचे श्रम साफल्य झाल्याचे दिसून आले। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या निवडणुकीसाठी 8 ते 9 महिने शिल्लक आहेत। मात्र संचालक होण्यासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। आतापर्यंत बँकेचे राजकारण तडजोडीने चालत होते। यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणातील दिग्गज कुटुंबात थेट सामना होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। राज्यात सर्वात मोठी सहकारी मध्यवर्ती बँक म्हणून नावलौकिक असलेल्या बीडीसीसी बँकेवर जिल्ह्यातील दिग्गज कुटुंबियांनी तयारी सुरू केली आहे। जिल्ह्यावर मजबूत पकड असलेल्या जारकीहोळी कुटुंबासह हेब्बाळकर कुटुंबीय, अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी, रमेश कत्ती कुटुंबीय, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह यंदा रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण, कागवाडचे आमदार राजू कागे संचालक पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। जेएमएमसी न्यायालयाच्या आवारात पुन्हा पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे। न्यायालयाच्या आवारात पार्किंग करताना दुचाकीस्वार कोणतेच नियम पाळण्यास तयार नाहीत। त्यामुळे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी पार्किंग करण्यात येऊ नये यासाठी दोरी बांधली आहे। या पार्किंगला शिस्त लागावी यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले, मात्र अजूनही पार्किंगला शिस्त नसल्याचं दिसून आलं आहे। जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात दुचाकीसह 4 चाकी पार्किंग केल्या जातात, मात्र त्या योग्य प्रकारे केल्या जात नाहीत। त्यामुळे समस्या निर्माण होते। जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच दुचाकी पार्क केल्या जात आहेत, त्यामुळे ये-जा करणं ही अडचणीचं ठरतं। तेव्हा पार्किंगला शिस्त लावण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनने पाऊल उचलावं अशी मागणी होत आहे। थकीत वीज बिलांमुळे हेस्कॉमचे आर्थिक नुकसान होत आहे। वेळच्या वेळी बिल वसुली होत नसल्याने मागील अनेक महिन्यांपासून वीज भरणा प्रलंबित आहे। यामुळे हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक वैशाली एम.एन. यांनी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली। कोणत्याही परिस्थितीत वीज बिल थकीत राहणार नाही याची काळजी घेण्याची सूचना हेस्कॉम अधिकाऱ्यांना केली। थकबाकी वसूल करण्यासाठी स्वतंत्र मोहीम आखून बिल न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। बेळगावमध्ये घरगुती वीज बिल ग्राहकांपेक्षा मोठ्या प्रमाणात थकीत आहे। अनेक वेळा सूचना करूनही त्यांच्याकडून बिल भरण्यास विलंब होतो। कनेक्शन तोडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आणून वीज पुरवठा सुरळीत केला जातो। यामुळे हेस्कॉमचे नुकसान होत असून यावर तोडगा काढण्याची सूचना व्यवस्थापकीय संचालकांनी केली आहे। हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रात सफाई कर्मचाऱ्यांनी कचऱ्याला आग लावल्याचे आरोप समोर आले आहेत। ही घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे। या प्रकारामुळे परिसरात प्रदूषण वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो। संबंधित प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज जोर धरू लागली आहे। यमकनबर्डी पोलीस ठाण्याच्या वतीने आज गुरुवारी दुचाकी चालवताना रस्त्यावरील सुरक्षितता आणि हेल्मेटच्या बंधनकारक वापराविषयी जागरूकता मोहीम राबवण्यात आली।
या उपक्रमात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रहदारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आणि हेल्मेट न वापरल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांवर माहिती पटवून दिली। या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे, गती मर्यादा पाळणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याची आवश्यकता यावर भर दिला। पूर्वीच्या काळी कुंभार खापरी म्हणजेच कौले प्रत्येक घरावर दिसून येत असे। उन्हाळ्यात संपूर्ण घरात नैसर्गिक गारवा देणारी ही कौले सध्या इतिहास जमा होऊ लागली आहेत। सुरक्षित आणि सध्याची फॅशन म्हणून घरांना स्लॅब ही प्रथा बनली आहे। अनेक ठिकाणी सिमेंट किंवा गॅल्वन पत्र्यांचा वापर देखील केला जातो। मंगलोरी कौलांचा वापर देखील कमी झाला आहे। पूर्वीच्या काळातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी कुंभार खापरी तर आता पाहायला मिळत नाहीत। कुंभार खापरी घरांची संख्या कमी होत चालली आहे। त्यानुसार शाकारणीसाठी लागणाऱ्या कुशल मजुरांची संख्या देखील कमी होऊ लागली आहे। निपाणी तालुक्यात कोगनोळीसह सीमा भागात काही ठिकाणी वळीव पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत, परंतु सर्वत्र पुरेसा वळीव पाऊस झाला नसल्यानं या परिसरातील शेतकरी वर्ग पावसाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत। या परिसरात दैनंदिन उन्हाचा तीव्र तडाखा बसत असून तापमान 39 अंशापर्यंत पोहोचलं आहे। उष्णतेमुळे आडसाली ऊस पिकाची वाढ खुंटली आहे। गेला ऊस गळीत हंगाम लवकर संपल्यामुळे आगामी हंगामात आडसाली ऊस लागण करावयाच्या क्षेत्राच्या नांगरटीचं काम शेतकरी वर्गानं संपवलं आहे। जमीन तापून वाळली आहे, तथापि रोटावेटर, बांडगे मारणे ही पूर्व मशागतीची कामे करण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे। चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 28 केंद्रावर सीईटीचे 2 पेपर बुधवारी झाले। भौतिकशास्त्र विषयासाठी 10,597 परीक्षार्थींची नोंदणी होती। त्यात 10,153 जणांनी परीक्षा दिली। 444 परीक्षार्थी गैरहजर होते। रसायनशास्त्र विषयासाठी 10,597 परीक्षार्थी नोंदणी होती। त्यात 10,152 जणांनी परीक्षा दिली। 445 परीक्षार्थी गैरहजर होते, तर गुरुवारी झालेले 2 पेपरही सुरळीत पार पडले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।